हॅलो. आज आपण शिकणार आहोत एडिटिंग वर्ड डॉक्युमेंट. वर्ड डॉक्युमेंट कसं ओपन करायचं आणि कसं एडिट करायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर वर्ड डॉक्युमेंट पहिलं ओपन कसं करायचं, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे इथे स्टार्ट बटन आहे ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. माऊसने लेफ्ट क्लिक इथे प्रेस करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे वर्ड डॉक्युमेंटचं तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. ओके. ह्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन येईल. याला म्हणतात बॅक स्टेज व्ह्यू. ओके. मायक्रोसॉफ्ट वर्डचा बॅक स्टेज व्ह्यू. सो इथे तुम्हाला न्यू ब्लँक डॉक्युमेंटवर डबल क्लिक करायचं आहे माऊसने. त्याच्यानंतर ही अशी वर्डची ब्लँक डॉक्युमेंट तुम्हाला एक नवीन डॉक्युमेंट ओपन होईल. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही एक जे स्टार्ट करू शकता मायक्रोसॉफ्ट वर्ड. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत क्रिएटिंग अ न्यू डॉक्युमेंट. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नवीन डॉक्युमेंट कसं क्रिएट करायचं. ठीक आहे. सो आता हे जे डॉक्युमेंट आहे हे आपण ओपन केलं आहे. सो आता इथे जर तुम्ही इथे टास्क मॅनेजरवर बघताय, इथे ह्या वर्डवर जर तुम्ही इथे क्लिक करताय तर तुम्हाला बघा इथे एकच फाईल दिसते. ओके. सो तुम्हाला अजून एक वर्डची फाईल ओपन करायची आहे. नवीन क्रिएटिंग अ न्यू डॉक्युमेंट, नवीन फाईल ओपन करायची. तर ती कशी तुम्ही क्रिएट करू शकता, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे ही जी फाईल टॅब आहे दिसते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. आता इथे न्यू ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक नवीन वर्डची फाईल ओपन होईल. आता जर तुम्ही इथे वरती हेडिंगच्या इथे बघताय तर पहिली इथे डॉक्युमेंट 1 म्हणून हेडिंग होती. आता हेडिंग आहे डॉक्युमेंट 2. सो ही नवीन एक दुसरी वर्डची डॉक्युमेंट तुम्ही ओपन केली आहे. आता जर इथे खाली जर तुम्ही इथे चेक करताय टास्क बारवर, इथे जर मी क्लिक करते तर हे बघा 1 आणि 2 दोन तुम्हाला डॉक्युमेंट दिसत आहेत. ओके. सो पहिली जी होती जी आपण स्टार्ट बटनवर क्लिक करून वर्डच्या ॲप्लिकेशनवर डबल क्लिक करून ओपन केलेली. आता तुम्हाला अजून एक जर वर्ड फाईल ओपन करायची असेल तर तुम्ही या प्रकारे फाईल मेनूमध्ये जाऊन सुद्धा ओपन करू शकता. तिसरं पण एक ऑप्शन आहे ची नवीन डॉक्युमेंट ओपन करायचं आणि ते आहे शॉर्टकट की. सो कीबोर्डवरून तुम्हाला कंट्रोल आणि एन हे एकत्र प्रेस करायचं आहे. कंट्रोल आणि एन कीबोर्डवरून एकत्र प्रेस केल्यावर तुमची अजून एक नवीन वर्डची डॉक्युमेंट ओपन होईल. आता जर तुम्ही इथे बघताय तर ह्याचं नाव आहे डॉक्युमेंट 3. सो हे जे आहेत ना डॉक्युमेंट 1, डॉक्युमेंट 2, डॉक्युमेंट 3 किंवा बुक 1, बुक 2, बुक 3 ही ना बाय डिफॉल्ट वर्ड फाईल तुमच्या फाईलला नावं देते जी तुम्ही नवीन ओपन करता. पण ह्याचा अर्थ हा आहे की अजून ना ह्या फाईल सेव्ह नाही झालेत. ओके. जर तुम्ही इथे क्रॉस बटनवर क्लिक केलं आणि ही फाईल सेव्ह नाही केली तर ह्या फाईलमध्ये तुम्ही जे काय कराल, मतलब जे काय एडिट कराल, जे काय टाईप कराल ते सगळं सेव्ह नाही होणार, ते निघून जाईल. ठीक आहे. सो ही जी डॉक्युमेंट 1, 2, 3 ही जी नावं आहेत ही वर्ड फाईल त्याला प्रोव्हाइड करते. बाय डिफॉल्ट ही नावं आहेत. ओके. हे डॉक्युमेंट्स ह्या फाईल्स अजून सेव्ह नाही झालेत. ठीक आहे. सो जेवढं तुम्ही नवीन फाईल ओपन करत राहाल फाईल टॅबवर जाऊन किंवा कंट्रोल आणि एन शॉर्टकट की प्रेस करून, तसं याची नावं डॉक्युमेंट 1, डॉक्युमेंट 2, डॉक्युमेंट 3, डॉक्युमेंट 4, 5 अशा प्रकारे येत जाते. ओके. सो आज आपण आतापर्यंत आपण बघितलं की कसं चालू करतात वर्ड डॉक्युमेंट आणि कसं नवीन डॉक्युमेंट आपण क्रिएट करतो. ठीक आहे. सो आता आपल्याला बघायचं आहे की फाईल जी ही आपण आहे त्याच्यात सपोज मी काही काम केलं आणि आता मला ही फाईल सेव्ह करायची आहे, तर ती मी सेव्ह कशी करू शकते फाईल. तर सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाईल टॅबमध्ये जायचं आहे. फाईल टॅबमध्ये बघा इकडे सेव्ह ॲज म्हणून ऑप्शन आहे. ओके. सो या सेव्ह ॲज ऑप्शनवरती मला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ॲड्रेस किंवा पार्ट डिसाईड करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ही फाईल ठेवायची. ओके. सो आता जर समजा मला डेस्कटॉपवरच ही फाईल ठेवायची आहे तर मी इथे डेस्कटॉपवर क्लिक करणार. ओके. नाहीतर मला जर डी ड्राईव्हमध्ये ही फाईल ठेवायची आहे तर इथे ब्राउज करून हे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करणार मी. ओके. आणि तिथे जाऊन मी तो पाथ सिलेक्ट करणार. तर इथे मी ब्राउजवर डबल क्लिक करते.
हा सेव्ह ॲजचा डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि इथे बघा लेफ्ट साईडला इथे अजून एक विंडो ओपन झाली आहे. ओके, सो या विंडोमध्ये जाऊन मी ती फोल्डर सिलेक्ट करू शकते जिथे मला ते सेव्ह करायचे फाईल. ठीक आहे, किंवा इथे दिस पीसीमध्ये जाऊन इथे सी किंवा डी ड्राईव्हमध्ये जाऊन कुठे मला ती सेव्ह करायची ते मी त्याला सांगू शकते. ठीक आहे, सो मला हे काही करायचं नाही आहे, मला डेस्कटॉपवर सेव्ह करायचे आहे. सो मी डेस्कटॉपवर डबल क्लिक करते आणि डेस्कटॉपवर डबल क्लिक करून तुम्ही इथे बघा, इथे तुम्हाला फाईल नेमसाठी इथे ऑप्शन आले. ठीक आहे, सो इथे तुम्हाला फाईल नेम द्यायचं. ओके, सो आता इथे मी जे मला हवं आहे ते मी इथे फाईल नेम देऊ शकते. सपोज प्रोजेक्ट 1 फाईल नेम दिलं आहे आणि मी इथे डेस्कटॉप आहे बघा, इथे मी डेस्कटॉप सिलेक्ट केलं आहे पाथ. ओके, युजर्स तेजल ते डेस्कटॉप. ओके, सो ते कुठे सेव्ह होणार, ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होणार. सो प्रोजेक्ट 1 फाईल नेम दिले, वर्ड डॉक्युमेंट, आणि इथे हे जे सेव्ह बटन दिसतंय तुम्हाला, या सेव्ह बटनवरती आपल्याला माऊसने क्लिक करायचे. ओके, माऊसने लेफ्ट क्लिक करायचे. एकदा माऊसने क्लिक केलं की ही जी फाईल आहे ही डेस्कटॉपवर सेव्ह होणार. आणि आत्ता जर तुम्ही या फाईलचं इथे नाव बघताय तर काय नाव दाखवते तुम्हाला बघा, प्रोजेक्ट 1. ओके, ज्या नावाने मी ही फाईल सेव्ह केली आहे ते नाव इथे दाखवते, प्रोजेक्ट 1. आणि डेस्कटॉपवर पण जर तुम्ही जाताय माझ्या, तर इथे बघा, इथे डेस्कटॉपवर प्रोजेक्ट 1 म्हणून फाईल सेव्ह झाली असेल, ही बघा इथे आहे प्रोजेक्ट 1. ओके, सो अशा प्रकारे ही फाईल इथे आता आपली सेव्ह झालेली आहे, त्याचं नाव आहे प्रोजेक्ट 1. ठीक आहे, सो हा एक तरीका झाला फाईल सेव्ह करायचा, की फाईल टॅबमध्ये जाऊन मी सेव्ह ॲजवर क्लिक करून फाईल सेव्ह केली. अजून 2 टाईप्स आहेत ज्याने तुम्ही फाईल सेव्ह करू शकता. दुसरा प्रकार आहे क्विक ॲक्सेस टूलबार. आता आपण ना दुसरं डॉक्युमेंट ओपन करूया, डॉक्युमेंट 2 ओपन करूया. ठीक आहे, हा डॉक्युमेंट आपण प्रोजेक्ट 2 नावाने सेव्ह करूया. सो त्याच्यासाठी हे बघा, इथे ना हा क्विक ॲक्सेस टूलबार आहे. या क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये इकडे बघा, हा जो चिन्ह आहे त्याला म्हणतात सेव्ह बटन. ओके, सो या सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर सुद्धा सेव्ह ऑप्शनचा, सेव्ह फाईलचा डायलॉग बॉक्स ओपन होणार. आता हे बघा, इथे मी क्लिक करते, हे बघा सेव्ह दिस फाईलचा डायलॉग बॉक्स ओपन झाला. आता इथे मी नाव देते प्रोजेक्ट 2. ओके, आणि हे जे चूज लोकेशन आहे ना, या ॲरोवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. ओके, या ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि इथून मी डेस्कटॉप सिलेक्ट करते आणि सेव्हवर क्लिक करते. सो आता बघा, आता ह्या फाईलचं पण नाव चेंज झालं, डॉक्युमेंट 2 वरून हे बघा इथे प्रोजेक्ट 2 फाईलचं नाव झालंय. म्हणजे आता ही फाईल प्रोजेक्ट 2 नावाने डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे. ठीक आहे, सो हा दुसरा टाईप आहे फाईल सेव्ह करण्याचा. क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये जाऊन पण तुम्ही सेव्ह करू शकता. आता तिसरा काय आहे ऑप्शन, तर कीबोर्डवरून कंट्रोल आणि एस तुम्हाला एकत्र प्रेस करायचे. ओके, कीबोर्डवरून जर तुम्ही कंट्रोल आणि आता तिसरं मी डॉक्युमेंटमध्ये जाते, डॉक्युमेंट 1मध्ये. आता ही सेव्ह नाही आहे कारण हिचं नाव बघा डॉक्युमेंट 1 आहे. आता मला जर ही सेव्ह करायची आहे तर तिसरा प्रकार मी ट्राय करते, कंट्रोल आणि एस बटन एकत्र प्रेस केलं मी कीबोर्डवर. सो कीबोर्डवरून कंट्रोल आणि एस बटन एकत्र प्रेस केल्यानंतर पण सेव्ह दिस फाईलचा डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि नंतर सेम स्टेप्स फॉलो करायचे आहेत. या फाईलला नाव जे द्यायचं आहे, इथून तुम्हाला लोकेशन सिलेक्ट करायचं आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं. ठीक आहे, सो अशा तिन्ही प्रकारे तुम्ही ही फाईल सेव्ह करू शकता. ठीक आहे, आता एडिट कसं करू शकतो आपण हे डॉक्युमेंट. ओके, आता समजा काही जर चेंजेस करायचे असतील ना आपल्याला या डॉक्युमेंटमध्ये, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आता समजा एखादा पॅरेग्राफ आहे. ओके, आणि मला त्या पॅरेग्राफमध्ये काही चेंजेस करायचे आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ते टेक्स्ट सिलेक्ट करावं लागणार. ओके, सो हे टेक्स्ट सिलेक्ट कसं करायचं, आता मी ना एक पॅरेग्राफ घेते. इथे या डॉक्युमेंटमध्ये समजा मी हे पॅरेग्राफ राईट केले. ओके, आणि आता मला याच्यामध्ये एडिट करायचं, हा पॅरेग्राफ, ही फाईलमधला हा डॉक्युमेंट मला एडिट करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, म्हणजे त्याच्यात काही चेंजेस करायचे आहेत, बदल करायचे आहेत. ओके, सो ते करण्यासाठी म्हणजे तुम्ही तर ते करण्यासाठी आपल्याला आधी ते ज्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहेत ते वर्ड किती लाईन किंवा अख्खाच्या का पॅरेग्राफ तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तर तो सिलेक्ट कसा करायचा. ओके, सो जी लाईन किंवा जे वर्ड तुम्हाला चेंज करायचे त्यात सिलेक्ट करायचे, त्याच्या आधी ना माऊसने क्लिक करायचं. ओके, सो आता बघा, आता माय नेम इज आरव, आय एम 10 years old, याला मला समजा कलर द्यायचा या सेंटेन्सला, तर मी इकडे क्लिक करणार त्याच्या आधी. ओके, आणि मग काय करायचं, माऊसने इथे क्लिक करायचं आणि माऊसचं लेफ्ट बटन आहे ना ते प्रेस करून होल्ड करायचं आणि असं स्क्रोल करायचं माऊस त्या पूर्ण लाईनवरून. आणि एकदा ती लाईन सिलेक्ट झाली किंवा तो
पॅरेग्राफ सिलेक्ट झाला किंवा एखादा वर्ड सिलेक्ट करायचं आहे तर वर्ड सिलेक्ट झाला की माऊसचं बटन सोडून द्यायचं जे तुम्ही होल्ड करून ठेवले. ओके, काय केलं मी इथे क्लिक केलं. ओके, आणि माऊसचं बटन आहे होल्ड करून ठेवलं आणि मग असं माऊस त्याच्यावरून स्क्रोल केला जिथपर्यंत तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि मग माऊसचं बटन मी सोडून दिलं. ओके, आता बघा, आता जी मी लाईन सिलेक्ट केली आहे ना ती थोड्या वेगळ्या कलरमध्ये दिसते, राईट. हायलाईट केली आहे तर बरोबर. आणि बाकीचे लाईन्स बघा त्याला हायलाईट आहे का नाही. ओके, जी लाईन मी सिलेक्ट केली आहे त्याला हायलाईट कलर दिला आहे, एक ग्रे कलर आला आहे आणि बाकीच्या लाईनला हायलाइटेड कलर नाही आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही एखादी लाईन, वर्ड किंवा पॅरेग्राफ सिलेक्ट करू शकता. ओके, जर तुम्हाला एक सिंगल वर्ड सिलेक्ट करायचं आहे, सपोज आरव एवढंच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर त्या आरववर माऊसचा कर्सर घेऊन जायचा आणि माऊसच्या कर्सरने त्याच्यावर डबल क्लिक करायचं. बघा आता फक्त काय झालं, मी डबल क्लिक केलं माऊसने आरवच्या वरती तर फक्त आरव हा एकच वर्ड, हा एकच शब्द सिलेक्ट झाला. ठीक आहे, आता जर समजा तुम्हाला अख्खा पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा असेल तर त्या पॅरेग्राफ म्हणजे काय, इथपासून इथपर्यंत. ठीक आहे, तर तुम्ही काय करणार, त्या पॅरेग्राफमध्ये कुठेही माऊसचं बटन घेऊन जा. ओके, कर्सर घेऊन जा आणि माऊसने 3दा क्लिक करा. 1 2 3, सॉरी असं म्हणजे इथे आहे बघा. आता हा पूर्ण, सॉरी, ही पूर्ण लाईनच सिलेक्ट होते इथे. ॲक्च्युली आपल्याला पॅरेग्राफ सिलेक्ट करायचं आहे, असा पण सिलेक्ट करू शकता पण ॲक्च्युली ना, ओके इथे ना स्पेस आहे. जस्ट अ मिनिट, सो आपण ना स्पेस काढून टाकूया. स्पेस असताना तो ॲज अ पॅरेग्राफ त्याला पकडत नाही आहे. सो आता मी इथे माऊसचा कर्सर घेऊन गेले आणि 3दा क्लिक केलं माऊसने तर बघा अख्खाच्या अख्खा पॅरेग्राफ सिलेक्ट झाला. ओके, सो जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ सिलेक्ट करता 3दा क्लिक माऊसचं बटन करून तेव्हा हे आधी कन्फर्म करा की त्या लाईन 2 लाईनच्या मध्ये स्पेस नाही आहे. ओके, सो आता या लाईनमध्ये स्पेस नाही आहे, सो हा ॲक्च्युअल पॅरेग्राफ आहे आता. ओके, सो त्यामुळे मी जेव्हा माऊसचं कर्सर किंवा माऊसचं बटन त्या पॅरेग्राफवर घेऊन गेले आणि माऊसने 3 वेळा क्लिक केलं. किती वेळा क्लिक केलं, 3 वेळा. तर हा पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट झाला आहे बघा, पूर्ण पॅरेग्राफ हायलाइटेड आहे. तुम्हाला 1 बाय 1 एक एक लाईन सिलेक्ट करायची गरज नाही आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही 3दा क्लिक करून पॅरेग्राफ सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला जर समजा 1 किंवा 2 लाईन सिलेक्ट करायच्या तर तुम्ही सिम्पली माऊसने असं सिलेक्ट करू शकता, माऊस ड्रॅग करून. किंवा तुम्हाला इथे आता समजा तुम्हाला 2च लाईन सिलेक्ट करायच्या तर इकडे स्टार्टिंगला तुम्हाला कर्सर ठेवायचं आहे आणि कीबोर्डवरून तुम्हाला शिफ्ट आणि ॲरो की प्रेस करायची आहे. तो राईट ॲरो की मी प्रेस करणार. ओके, शिफ्ट बटन आणि राईट ॲरो की मी एकत्र प्रेस करते बघा, आपोआप ते सिलेक्ट होत चाललं. ओके, मी काय प्रेस करते, कीबोर्डवरून शिफ्ट की आणि राईट ॲरो की. ओके, सो असं आपोआप ते सिलेक्ट होऊन जाणार. जर खालचं सिलेक्ट करायचं असेल खालच्या लाईन तर शिफ्ट की आणि डाऊन ॲरो की. हे बघा मी डाऊन ॲरो की प्रेस करते तर खालचं पण सिलेक्ट होत चाललंय. वरच्या लाईन सिलेक्ट करायच्या असतील, आता मी अनसिलेक्ट करते तर ऑलरेडी सिलेक्टेड आहे. आता समजा इथे ठेवलं मी बटन आणि मला आता वरच्या लाईन सिलेक्ट करायचे आहेत तर कीबोर्ड म्हणून शिफ्ट की आणि अपर ॲरो की म्हणजे वरची ॲरो की प्रेस करायची तर वरच्या लाईन सिलेक्ट होऊन जाणार. लेफ्ट साईडचं सिलेक्ट करायचं तर शिफ्ट की आणि लेफ्ट ॲरो की. ओके, सो हे सुद्धा एक ऑप्शन आहे सिलेक्ट करण्यासाठी. ओके, आता जर या फाईलमध्ये जेवढं आहे तेवढं सगळं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर शॉर्टकट की काय आहे, कंट्रोल आणि ए बटन एकदम प्रेस करायचं. कंट्रोल आणि ए बटन बघा मी एकदम प्रेस केलं ते बघा आता जितकं या फाईलमध्ये लिहिलेलं ना तेवढं बघा सगळं हायलाइटेड झालंय म्हणजे सगळं सिलेक्ट झालं. ठीक आहे, सो ह्या सिलेक्शनचे रूल्स आहेत हे नक्की लक्षात ठेवा, हे खूप उपयोगी येतात तुम्हाला. ठीक आहे, आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा विचारलं जाईल. ठीक आहे, सो आता आपल्याला टेक्स्ट कॉपी कसं करायचं, आपण नेक्स्ट टॉपिककडे वळतोय. सिलेक्शन कसं करायचं ते बघितलं आपण. सो आपण टेक्स्ट कॉपी कसं करायचं. ओके, सो टेक्स्ट कॉपी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आता समजा आपल्याला आरव हे टेक्स्ट कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करायचे. ओके, सो इथे आरव हा टेक्स्ट आपल्याला असा सिलेक्ट करायचा पहिल्यांदा. नंतर जायचं होम टॅबमध्ये बघा इथे कॉपीचं ऑप्शन आहे, दिसतंय इथे कॉपीचं ऑप्शन. कॉपी म्हणजे डुप्लिकेट क्रिएट करायचं आहे आपल्याला, म्हणजे आधीचा जो वर्ड आहे ना तो तिथेच राहणार आणि दुसरीकडे पण तो पेस्ट होणार, दोन्ही ठिकाणी तो वर्ड दिसणार. त्याला बोलतात कॉपी करणं म्हणजे डुप्लिकेट क्रिएट करणं. ठीक आहे, सो आरव हा वर्ड मी ते सिलेक्ट केला
ओके. त्याच्यानंतर होम टॅबमध्ये गेले, होम टॅबमध्ये कॉपीवर क्लिक केलं. आता मी कॉपीवर क्लिक केलं ना, आता हा आरव वर्ड सिलेक्टेड आहे. आता मला समजा इथे तो पेस्ट करायचा आहे, तर परत इथे माऊसचा कर्सर ठेवायचा जिथे तो पेस्ट करायचा आपल्याला. सो इथे माऊसचा कर्सर ठेवला, होम टॅबमध्ये गेला आणि इथे पेस्टचं ऑप्शन आहे. इथे हे बघा, इथे पेस्टचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केलं तर हे बघा इथे आरव हा वर्ड आला, राईट. सो अशा प्रकारे तुम्ही कॉपी करू शकता, ठीक आहे. किंवा दुसरं ऑप्शन आहे, आरव सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरून कंट्रोल आणि सी प्रेस करा. कंट्रोल आणि सी शॉर्टकट की आहे. आणि आता हा जो वर्ड आहे आरव इथे पेस्ट करायचा आपल्याला, तर कीबोर्डवरूनच कंट्रोल आणि व्ही प्रेस करा. ओके. कंट्रोल सी कंट्रोल व्ही हा त्याचा शॉर्टकट आहे. ओके. कंट्रोल सी कॉपीसाठी, कंट्रोल व्ही पेस्ट करण्यासाठी, ठीक आहे. आता मुव्हिंग टेक्स्ट, आता आपण बघितलं कॉपीमध्ये बघा इथेचा जो मेन आरव वर्ड होता तो तिथेच राहिला, तो तिथून हल्ला नाही आहे. ओके. पण मूव म्हणजे काय, आधीच्या जागेवरून तो काढायचा आणि दुसरीकडे पेस्ट करायचा. ओके. स्वतः आरव वर्ड मला इथे नको आहे, मला दुसरीकडे हवा आहे, तर मी आरव वर्ड डबल क्लिक करून सिलेक्ट केला. होम टॅबवर गेले, इथे बघा इथे कट ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं. जसं मी कटवर क्लिक केलं बघा इकडचा आरव वर्ड निघून गेलं, इकडे आला आहे तो आरव वर्ड नाही. सो आता मी इथे मला पेस्ट करायचं, इथे मी आले, होम टॅब, पेस्टवर जायचं, पहिलं बटन आहे पेस्ट, क्लिक करायचं. ते बघा आरव इथे आलं आणि इकडून निघालं. सो ओरिजिनल जागेवरून निघाला आणि इथे पेस्ट झाला. ओके. दुसरं ऑप्शन काय आहे ह्याचं, ओके, दुसरं ऑप्शन काय आहे, डबल क्लिक करून सिलेक्ट करायचं, कंट्रोल आणि एक्स बटन प्रेस करायचं. कंट्रोल आणि एक्स हे ऑप्शन कटसाठी आहे, शॉर्टकट. ओके. इथे पेस्ट करायचं आता मला आरव. सो कीबोर्डवरून कंट्रोल व्ही जे पेस्टचं शॉर्टकट की आहे. सो हे बघा इथे प्रेस झाला आरव आणि इथून निघून गेलं. ओके. सो हे आहे की कसं तुम्ही कॉपी करू शकता, कसं मूव्ह करू शकता आणि कसं पेस्ट करू शकता. कॉपीसाठी शॉर्टकट की कंट्रोल प्लस सी, पेस्टसाठी कंट्रोल प्लस व्ही आणि कटसाठी कंट्रोल प्लस एक्स, ठीक आहे. आता डिलीट कसं करायचं एखादं टेक्स्ट. सो एखादं टेक्स्ट ना तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर त्याच्यासाठी 2 की आहेत तुमच्या कीबोर्डमध्ये. एक तर आहे बॅकस्पेस की आणि दुसरी आहे डिलीट की. सो बॅकस्पेस की काय करतं, सो बॅकस्पेस की डिलीट करतं लेफ्ट साईडचे टेक्स्ट. आता समजा इथे मी कर्सर ठेवल्या स्पेसच्या बाजूला, फेवरेटच्या बाजूला. ओके. बघा इथे ब्लिंकिंग कर्सर माऊसचा दिसतोय. आणि आता जर मी बॅकस्पेस की प्रेस करत गेले ना तर काय होणार बघा, कर्सरच्या लेफ्ट साईडचं सगळं डिलीट होत चाललंय बघा, लेफ्ट साईडचं सगळं डिलीट होत चाललंय. ओके. सो बॅकस्पेस की काय करतं, लेफ्ट कर्सर आहे ना हा कर्सर, त्याच्या लेफ्ट साईडचं सगळं काय करतं, डिलीट करून टाकतं. ओके. आणि डिलीट की जर प्रेस केली तर बघा, आता मी डिलीट की प्रेस करते तर राईट साईडचं सगळं डिलीट होत चाललंय बघा. ओके. सो बॅकस्पेस की कर्सरच्या लेफ्ट साईडचं डिलीट करतं आणि डिलीट की कर्सरच्या राईट साईडचं डिलीट करतं. आणि तुम्हाला जर पूर्ण पॅरेग्राफ, पूर्ण लाईन किंवा जास्त पोर्शन डिलीट करायचं असेल तर काय करायचं, आधी ते सिलेक्ट करायचं. आता मी ट्रिपल क्लिक करून 3दा क्लिक करून पॅरेग्राफ सिलेक्ट केले आणि कीबोर्डवरून डिलीट बटन प्रेस करायचं. ओके. मग ते कम्प्लीट सगळं डिलीट होऊन जाणार. समजलं. सो बॅकस्पेस बी काय करतं, कर्सरच्या लेफ्ट साईडचं डिलीट करतं, डिलीट की कर्सरच्या राईट साईडचं डिलीट करतं. आणि एकापेक्षा जास्त तुम्हाला लाईन्स किंवा वर्ड्स डिलीट करायचे आहेत तर ते आधी सिलेक्ट करायचे. सिलेक्शन कसं करायचं ते मी आधी शिकवलं तुम्हाला. आणि मग कीबोर्डवरून डिलीट बटन प्रेस करायचं. सिम्पली ते सगळं आपोआप डिलीट होऊन जाणार. ओके. आता फाइंड अँड रिप्लेस, तुम्हाला समजा तर मी ना हे अंडू करते, ठीक आहे, हे सगळं अंडू करते मी. किंवा काय करूया आपण, डायरेक्ट हे डिलीट करून परत पेस्ट करूया. ओके. आता मी इथे पूर्ण पॅरेग्राफ इथे पेस्ट केलाय. ओके. सो आता समजा मला एखादा शब्द ह्याच्यामध्ये फाइंड करायचे आहे, म्हणजे खूप मोठं डॉक्युमेंट आहे, खूप मोठी फाईल आहे, त्याच्यात मला एखादा शब्द मिळत नाहीये आणि तो मला फाइंड करायचा आहे ह्याच्यामध्ये. समजा आरव वर्ड मला फाइंड करायचं आहे. ओके. तर मी कसा फाइंड करणार तो आरव वर्ड ह्याच्यामध्ये. सो त्याच्यासाठी तुम्हाला होम टॅबमध्ये जायचं आहे. होम टॅबमध्ये ना एडिटिंग ग्रुपमध्ये तुम्हाला जावं लागेल. ओके. होम टॅबमध्ये जस्ट अ मिनिट. ओके. हे बघा इथे ना एक एडिटिंग ग्रुप दिसतंय तुम्हाला इथे, हा बघा एडिटिंग ग्रुपमध्ये तुम्हाला फाइंडचं ऑप्शन मिळतंय बघा, इथे फाइंडचं ऑप्शन आहे, ठीक आहे. सो होम टॅबमध्ये एडिटिंग ग्रुपमध्ये तुम्हाला फाइंडवर क्लिक करायचं. ओके. सो आता मी काय करते, फाइंडवर
क्लिक करते इथे ड्रॉप डाऊन दिसतो ॲरो, ह्याच्यावर क्लिक करायचं आणि फाइंडवर क्लिक करायचं. आता इथे बघा लेफ्ट साईडला एक बॉक्स ओपन झालाय लेफ्ट साईडला, ठीक आहे. सो याच्यामध्ये ना मला इथे काय मला फाइंड करायचं ते इथे माऊसने इथे क्लिक करायचं आणि ते नाव इथं टाईप करायचं. सपोज आरव मी टाईप केलं आणि मी एंटर देते. ओके, सो हे बघा काय झालं इथे खाली बघा त्याच बॉक्समध्ये माय नेम इज आरव हे त्याने पूर्ण सेंटेन्स दाखवले इथे कुठे आरव हा वर्ड आलाय. आणि इकडे बघा इकडे आरव वर्ड येल्लोमध्ये हायलाईट केले, बरोबर. येल्लो कलर आला आरव वर्डला म्हणजे त्याने आरव वर्ड सर्च मारला. आता ह्याच्यात आरव जर मी 2-3 ठिकाणी लिहिलं ना तर ते पण ते इथे मला शो करणार. ओके, आता समजा आरव वर्ड आहे हा डॉक्युमेंटमध्ये खूप ठिकाणी आहे, एका ठिकाणी नाही आहे, खूप ठिकाणी. मी इथे पेस्ट करते. ओके, आणि इथे जाते मी आणि परत एंटर करते तर बघा तिन्ही आरव वर्ड इथे येल्लोमध्ये हायलाईट झाले दिसले. आणि इकडे सुद्धा बघा आरव ज्या ज्या सेंटेन्समध्ये आहे ते सेंटेन्सेस इथे मला दाखवते. ओके, सो अशा प्रकारे जर तुम्हाला खूप मोठ्या डॉक्युमेंटमध्ये फाईलमध्ये तुम्हाला एखादा वर्ड सर्च करायचं आहे तर तुम्ही होम टॅब, एडिटिंग ग्रुप आणि फाइंडमध्ये जाऊन ते वर्ड फाइंड करू शकता. ठीक आहे, अजून एक ऑप्शन आहे फाइंडचं शॉर्टकट की. फाइंडचं शॉर्टकट की काय आहे, Ctrl+F. आता तुम्हाला होम टॅबमधून नाही जायचंय, तुम्हाला कीबोर्डवरून कंट्रोल आणि F प्रेस करायचं एकत्र. तर बघा परत तेच झालं. आता इथे मी आरव लिहिलेलं ना म्हणून त्याने डायरेक्ट ते सर्च केलं. आता समजा मी कीबोर्डवरून कंट्रोल आणि F की प्रेस केली, त्याची हिस्ट्रीमध्ये गेले ते म्हणून ते घेत आहे. ओके, पण हे जे फाइंड अँड रिप्लेस आहे ते बघा नॅव्हिगेशन इथे आपोआप ओपन झाले. तर फाइंडसाठी शॉर्टकट की काय आहे, कंट्रोल आणि F. ओके, कीबोर्डवरून कंट्रोल आणि F प्रेस करायचं. ठीक आहे, आता समजा तुम्हाला आरव रिप्लेस करून कविश लिहायचं. काय लिहायचं, आरव रिप्लेस करून कविश लिहायचं म्हणजे आरव शब्द काढायचे आणि त्याच्या जागी कविश लिहायचं. सो त्याच्यासाठी हे बघा इथे रिप्लेस म्हणून एक ऑप्शन आहे. हे बघा इथे रिप्लेस म्हणून एक ऑप्शन आहे. होम टॅब एडिटिंग ग्रुपमध्येच रिप्लेस तुम्हाला ऑप्शन मिळेल. ठीक आहे, तर तुम्हाला ना आधी त्या रिप्लेसवर क्लिक करावं लागेल. ओके, आणि कुठचीही गोष्ट ना तुम्हाला जर रिप्लेस करायची आहे तर आधी ती तुम्हाला फाइंड करावी लागते, आधी ती तुम्हाला शोधावी लागते, त्याच्याशिवाय तुम्ही ती रिप्लेस करू शकणार नाही. सो फाइंड वॉटमध्ये तर तुम्हाला आरव रिप्लेस करून तुम्हाला कविश लिहायचं आहे तर फाइंड आधी आरव करावा लागेल, राईट. तर फाइंड वॉटमध्ये तुम्हाला इथे आरव टाईप करायचं आहे. बघा इथे फाइंड वॉटमध्ये काय टाईप करायचं आहे, आरव टाईप करायचं आहे. आणि रिप्लेस विथमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे कविश. काय टाईप करायचं आहे रिप्लेस विथमध्ये, कविश, KAVISH. ओके, आणि आता तुम्हाला जर समजा रिप्लेसवर तुम्ही क्लिक केलं तर एक एक करून ते एक एक वर्ड ते रिप्लेस करणार. ओके, म्हणजे आता समजा तुम्ही एकदा रिप्लेसवर क्लिक केलं तर एकच आरव रिप्लेस करणार. दुसऱ्यांदा रिप्लेसवर क्लिक केलं तर दुसरा जे आरव वर्ड लिहिलं आहे त्या डॉक्युमेंटमध्ये ते रिप्लेस करणार. ओके, सो असं 1 बाय 1 ते रिप्लेस करत जाणार. पण तुम्हाला एक साथ ह्या डॉक्युमेंटमध्ये जितके पण आरव वर्ड आहेत तिथे रिप्लेस करून कविश लिहायचं असेल तर रिप्लेस ऑलवर क्लिक करायचं. आता मी दोन्ही ऑप्शन दाखवते. आता बघा मी रिप्लेसवर क्लिक करते. बघा पहिला आता रिप्लेसवर क्लिक करते. बघा फर्स्ट इथे कविश होता, आरव होता, तिथे रिप्लेस झाला कविश. आणि बघा इथे सेकंड आरववरती हायलाईट केलंय, माऊसचा कर्सर गेलाय. परत एकदा मी रिप्लेसवर क्लिक करत आहे. बघा सेकंड इथे आरव होतं तिथे त्याने कविश केला आणि थर्ड जिथे आरव लिहिलंय तिथे माऊसचा कर्सर गेलाय. परत मी रिप्लेसवर क्लिक केला तर त्याने ती थर्ड जागी पण आरवचा कविश केला आणि मला मेसेज दिला की वी आर फिनिशिंग सर्चिंग द डॉक्युमेंट. म्हणजे सगळे या डॉक्युमेंटमध्ये जितके पण आरव वर्ड होते तिथे कविश म्हणून रिप्लेस केले असं तो सांगतोय. ओके, आणि आता जर मी हे अंडू करते, आता समजा मी इथे परत आरव लिहिते. ओके ओके, परत आरव लिहिते. आता परत जाऊया रिप्लेस वरती. ओके, आता मला एक साथ हे सगळं आरवच्या जागी कविश लिहायचं आहे तर मी रिप्लेस ऑलवर क्लिक करणार. बघा एक साथ त्याने तिन्ही रिप्लेसमेंट केल्या आणि तुम्हाला त्याचा मेसेज दिला आहे. बघा आता तिन्ही ठिकाणी त्याने इथे कविश 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 लिहिलं आहे आरवच्या जागी. ठीक आहे, सो हे आहे रिप्लेस. ओके, सो फाइंडचं शॉर्टकट की काय आहे, Ctrl+F. आणि रिप्लेसचं शॉर्टकट की आहे Ctrl+H. ओके, Ctrl+H तुम्ही जेव्हा प्रेस करता कीबोर्डवरून फाइंड अँड रिप्लेसचा डायलॉग बॉक्स ओपन होतो. ठीक आहे, सो आता अंडू आणि रिडू तुम्ही कसं करणार. ओके, सो अंडू आणि रिडू करण्यासाठी तुम्हाला जस्ट अ मिनिट. आता अंडू म्हणजे काय आणि रिडू म्हणजे काय. आता समजा इथे कविश आहे. ओके, त्याला तुम्ही रेड कलर दिला. ओके,
आणि समजा त्याची साईज पण वाढवली. ओके, हे तुम्ही चेंजेस केले. आता मला हे नको आहेत चेंजेस, मला जो आधी जे कविश लिहिलेलं होतं तेच हवं आहे. तर मी काय करू शकते, मी अंडू करू शकते. सो अंडू ऑप्शन कसं आपण यूज करणार, तर आपल्या कीबोर्डवरून कंट्रोल आणि झेड बटन प्रेस करायचं. ते त्याचं शॉर्टकट की आहे. हे बघा, एकदा अंडू केलं तर एक स्टेप मागे गेलं, म्हणजे त्याचा जो साईज वाढवलेली ते परत जुन्या साईजमध्ये गेलं. अजून एकदा कंट्रोल आणि झेड प्रेस केलं तर त्याचा कलर पण चेंज झाला. सो जितके तुम्ही अंडू करता, म्हणजे जितके कंट्रोल झेड करता, ते एक एक स्टेप मागे जातं. ओके, आणि तुम्ही जे चेंजेस केले आहेत ते डिलीट करतं, अंडू करतं. ओके, आणि रिडू म्हणजे काय, जे तुम्ही काम केलं ते परत करणार. आता कंट्रोल आणि वाय हे रिडूचं शॉर्टकट की आहे. तर बघा, आता मी कंट्रोल वाय केलं, जर आधी जे तुम्ही कविशला रेड केलेलं ते परत रेड झालं, परत एकदा कंट्रोल वाय केलं, त्या कविशची साईज जी मोठी केलेली ती परत झाली. सो अंडू काय करतं, जे चेंजेस आहे ते डिलीट करतं, आणि रिडू काय करतं, तुम्ही जे आधी चेंजेस केलेत ते परत अप्लाय करतं. ओके, म्हणजे तुम्हाला परत ते स्टेप्स फॉलो करायची गरज नाही आहे, ते परत अप्लाय चेंजेस करतं. ठीक आहे. आता चेकिंग स्पेलिंग आपण कसं चेक करणार हे मी आता तुम्हाला दाखवते. आता क्लास, आता आपण इथे ना काही स्पेलिंग्स ना मुद्दामून आपण इथे चुकीच्या लिहूया. ओके, क्लासच्या जागी CLS करूया. ओके, फेवरेटच्या जागी अशी देऊया स्पेलिंग. ओके, आणि रीडच्या जागी REED लिहूया. ओके ओके, सो काही स्पेलिंग्स मी आता मुद्दामून चुकीच्या इथे टाईप केली. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, आता ही जी फाईल आहे ना वर्डची, त्याच्यामध्ये ना ऑटोमॅटिक वर्ड ना चुकीच्या स्पेलिंग, चुकीच्या ग्रामर मिस्टेक काउंट करतं, म्हणजे सर्च करू शकतो. ठीक आहे. सो ते कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे रिव्ह्यू टॅबमध्ये. ओके, इथे बघा हा रिव्ह्यू टॅब आहे, त्याच्यात आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या रिव्ह्यू टॅबमध्ये आपल्याला इथे बघा, इथे ऑप्शन मिळतं स्पेलिंग अँड ग्रामरचं. ओके, सो ह्या स्पेलिंग अँड ग्रामरच्या याच्यावर जर मी क्लिक केलं तर ते काय होतं, इथे बघा राईट साईडला स्पेलिंग आणि ग्रामरचा इथे बॉक्स ओपन झाला आहे. ठीक आहे, आणि त्या बॉक्समध्ये जर तुम्ही आता बघताय प्रॉपरली, तर ज्या चुकीच्या स्पेलिंग आहेत ना त्या ते शो करते. आता बघा, या चुकीच्या स्पेलिंग शो करतायत आणि त्याचं सजेशन पण देत आहेत. हे बघा, फेवरेट चुकीची आहे, तर इथे मला दाखवत आहे की फेवरेट चुकीची आहे. ओके, एक्सपेरिमेंट चुकीची आहे, तर दाखवत आहे एक्सपेरिमेंट चुकीची आहे. सो आता मी इथे डबल क्लिक केलं ना, तर बघा ते जाऊन ऑटोमॅटिक ते सुधरून टाकणार तिथे. ठीक आहे. आता रीड स्पेलिंग चुकीची आहे, त्याच्यावर मी डबल क्लिक केलं, रीड स्पेलिंग. आता मी डबल क्लिक करत गेले, चुकीच्या जर स्पेलिंग शो करत होतं त्याच्यावर. आता इथे बघा ही रीड स्पेलिंग त्याने करेक्ट केली. ओके, आणि फेवरेट बघा एक्सपेरिमेंटची स्पेलिंग त्याने करेक्ट केली. ओके, फेवरेटची पण करेक्ट केली. ओके, सो अशा प्रकारे ते ऑटोमॅटिक तुमची जी स्पेलिंग आहे, जिथे मिस्टेक दाखवत आहेत, आता बघा स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लीट. आता स्पेलिंग चुकीच्या नाही आहेत म्हणून ते असं दाखवते. परत एखादी स्पेलिंग मी रॉंग केली आणि क्लिक केलं, तर बघा एक्सपेरिमेंटची स्पेलिंग मी रॉंग केली, तर इथे मला आता एक्सपेरिमेंटची स्पेलिंग दाखवते. ओके, सो एकदा तुम्ही याच्यावर डबल क्लिक करा, जे ते सजेशन देत आहे ते बघा इथे करेक्ट स्पेलिंगचं सजेशन देतात. म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठच्या चुकीच्या स्पेलिंग आहेत ते पण दाखवते, आणि कुठच्या करेक्ट स्पेलिंग त्याच्यात घातल्या पाहिजे त्या पण दाखवतो. सो तुम्हाला सिम्पली काय करायचं, डबल क्लिक करायचं त्याच्यावरती. ओके, सो आता या सजेशन्सवरती डबल क्लिक केलं की ती ऑटोमॅटिक त्या डॉक्युमेंटमध्ये जाणार आणि करेक्ट करून टाकणार त्या स्पेलिंगला. ठीक आहे. आता तुम्हाला स्पेलिंगला करेक्ट नाही करायचं आहे, तुम्हाला इग्नोर करायचं आहे, म्हणजे राहू दे चुकीच्या स्पेलिंग असल्या तरी चालतील. सो तर अशा वेळेला इथे एक इग्नोर वन्स म्हणून ऑप्शन आहे. इग्नोर वन्स काय करतं, एकदा फक्त इग्नोर करतो. ओके, रॉंग स्पेलिंग एकदा इग्नोर करतो. इकडे इग्नोर ऑल म्हणून ऑप्शन आहे. इग्नोर ऑल काय करणार, या अख्ख्या डॉक्युमेंटमध्ये जितके पण चुकीच्या स्पेलिंग्स आहेत सगळे इग्नोर करणार. ओके, त्याच्या खाली रेड नाही देणार. आता बघा, जे ना स्पेलिंग इनकरेक्ट असतं त्याच्या खाली बघा इथे रेड कलर इथे दिसतंय तुम्हाला, इथे रेड कलरची लाईन शो करते. ओके, सो ऑटोमॅटिकली रेड कलरची लाईन शो करते. सो आता जर मी इग्नोर वन्स केलं तर ही जी रेड लाईन दिसते इथे ही निघून जाणार. आता बघा मी इग्नोर वन्सवर क्लिक करते. आता बघा स्पेलिंग अँड ग्रामर कम्प्लिटेड दाखवत आहे. आणि आता बघा, आता ही एक्सपेरिमेंटची जी स्पेलिंग आहे ना ही रॉंग आहे, तरी त्याच्या खाली रेड लाईन नाही आहे. का, कारण मी काय सांगितलं, इग्नोर वन्स म्हणजे एकदा इग्नोर करा, स्पेलिंग रॉंग असेल तरी चालेल. ओके, कारण मला ती रेड लाईन नको आहे त्याच्यामध्ये म्हणून. ठीक आहे. सो
आता मी परत जाते स्पेलिंग अँड ग्रामरवर. ठीक आहे. सो अशा प्रकारे इग्नोर वन्स, इग्नोर ऑल आणि ॲड टू डिक्शनरी अजून एक ऑप्शन आहे. ॲड टू डिक्शनरीवरती क्लिक केलं ना तर काय होणार, ही जी रॉंग स्पेलिंग आहे ना ही त्या आपल्या वर्डच्या डिक्शनरीमध्ये ॲड होणार. ओके. सो ह्याच्या पुढे जेव्हा तुम्ही ही रॉंग स्पेलिंग लिहिणार किंवा ही स्पेलिंग लिहिणार तेव्हा तो त्याच्या खाली अशी रेड कलरची लाईन नाही दाखवणार, कारण तुम्ही त्याला ॲक्सेप्ट केलं आहे, तुमच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तुम्ही त्याला ॲड केलं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग्स किंवा ग्रामर चेक करू शकता. ओके. स्पेलिंग चुकीचं असेल तर रेड लाईन दाखवते आणि ग्रामर चुकीचं असेल ना तर ग्रीन लाईन दाखवणार याच्या खाली. ओके. सो आता आपण ना थ्रेशर्स शिकतोय. ओके. सो थ्रेशर्स कसं आपण शिकायचं, आता समजा हा टाईम हा वर्ड आहे. सो या टाईमचा आपल्याला सिनॉमिनस बघायचं आहे. ओके. सो तुम्ही तो वर्ड सिलेक्ट करा. वर्ड सिलेक्ट करायनंतर तुम्ही रिव्ह्यू टॅबवर जा. रिव्ह्यू टॅब नंतर इथे थ्रेशर्सचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा. ओके. वर्ड आता टाईम वर्ड सिलेक्ट करायचं आपल्याला, ते डबल क्लिक करायचं थ्रेशर्सवरती. आता टाईम वर्ड सिलेक्ट आहे तर इथे बघा थ्रेशर्सचा इथे एक विंडो ओपन झाली आहे, त्याच्यात टाईमशी रिलेटेड तुम्हाला सिनॉमिनस दाखवतात. ओके. सो टाईमच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही प्लॅन, काउंट, स्टेज, फेज काही तुम्हाला जे टाईमच्या बदली हवं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून रिप्लेस करू शकता. तर मी जर फेज घेते आणि फेजवर डबल क्लिक करते इथे किंवा काही तर समजा जस्ट अ मिनिट. ओके. सो तो वर्ड इथे तुम्हाला दिसणार किंवा टाईम सिलेक्ट करून तुम्ही राईट क्लिक करा. राईट क्लिकमध्ये इथे सिनॉमिनसमध्ये जा. इथे पण तुम्हाला बघा सिनॉमिनस दिसतात. सो इथे तुम्हाला पिरियड चेंज करायचं तर पिरियडवर क्लिक करा. बघा टाईमच्या जागी पिरियड झालं. ओके. सो अशा प्रकारे थ्रेशर्स यूज होतं तुम्हाला त्याचे सिनॉमिनस दाखवण्यासाठी. ठीक आहे. आता इथे बघा आता परत पिरियड सिलेक्ट आहे. आता इथे चार्ज चेंज दिसतंय किंवा सॉरी इथे डिफरंट घेतलं ना, जस्ट अ मिनिट. इथे टाईप करा तुम्ही पिरियड. ठीक आहे. टाईप करा पिरियड, एंटर करा. सो पिरियडचे रिलेटेड तुम्हाला इथे सगळे सिनॉमिनस दिसतील. आता समजा एज हा ऑप्शन आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा असेल. ओके. हा एज तर इथे दिसतंय हा ॲरो, ह्याच्यावर क्लिक करा. ओके. सो एजवर जा. हे त्याचे त्या पिरियडचे सिनॉमिनस आहेत. तर एजवर जा. हा इथे ॲरो छोटासा दिसतोय त्याच्यावर क्लिक करा आणि इन्सर्टवर क्लिक करा. बघा पिरियडच्या जागी इथे आता काय आलं, एज. ओके. सो थ्रेशर्स काय करतं, सिनॉमिनस दाखवतं आणि तुम्ही ते रिप्लेस करू शकता. ओके. त्याच्या जागी. ठीक आहे. सो आधी मी काय केलं, आधी मी वर्ड सिलेक्ट केला. आता समजा स्कूल वर्ड सिलेक्ट केला, थ्रेशर्सवर गेले. आता थ्रेशर्सवर बघा स्कूलशी रिलेटेड सगळं दाखवत आहेत सिनॉमिनस. आता मला स्कूलच्या जागी युनिव्हर्सिटी लिहायचं आहे तर मग काय करायचं, या युनिव्हर्सिटीच्या बाजूला बघा छोटासा ॲरो आहे त्याच्यावर माऊसने क्लिक करायचं आणि इन्सर्टवर क्लिक करायचं. बघा इथे स्कूलच्या जागी युनिव्हर्सिटी आली. ओके. आता युनिव्हर्सिटीच्या जागी मला परत स्कूल लिहायचं किंवा दुसरं काही लिहायचं आहे तर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचा पहिला वर्ड, मग राईट क्लिक करायचं, सिनॉमिनसमध्ये जायचं आणि इकडे आता सजेशन देत नाही आहे, जस्ट अ मिनिट. आता परत इथे आपण स्कूल घेऊ, एंटर करू. ओके. सेव्ह. आता बघा इथे स्कूलला डबल क्लिक करा, राईट क्लिक करा, सिनॉमिनसवर जा. आता बघा युनिव्हर्सिटी त्याचा जो सिनॉमिनस दाखवतो त्याच्यावर क्लिक करा. बघा इथे पण ते चेंज झालं. असं दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो आता आपण थ्रेशर्स पण बघितलं कसं करतात. सिनॉमिनसचा इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आता वर्ड काउंट काय आहे. ओके. सो वर्ड काउंटसाठी ना तुम्ही म्हणजे बघा आता ना वर्ड काउंट इकडे बघा, इकडे तुम्हाला वर्ड काउंट दाखवतोय खाली 141 वर्ड्स. सो लेफ्ट साईडला ना खाली या पूर्ण वर्ड डॉक्युमेंटच्या खाली तुम्हाला इथे दाखवतं की किती वर्ड्स आहेत या पूर्ण डॉक्युमेंटमध्ये किंवा किती पेज आहेत. बघा आता पेज 1 टोटल जर 15 पेजेस असते आणि तुम्ही जर सेकंड पेजवर असता तर इथे दिलं असतं पेज सेकंड ऑफ 15. ओके. सो हे पूर्ण इन्फॉर्मेशन देतं वर्ड काउंट की किती पेजेस आहेत या डॉक्युमेंटमध्ये, तुम्ही आता कुठच्या पेजवर आहात किंवा ह्या पेजमध्ये किती वर्ड्स आहेत. तर 141 वर्ड्स आहेत म्हणून 141 वर्ड्स इथे शो करते. ओके. हे सेम तुम्ही आता वर्ड काउंटमध्येही जाऊ शकता. इथे रिव्ह्यू टॅबमध्ये तुम्हाला जावं लागेल. रिव्ह्यू टॅब वर्ड काउंटमध्ये जावं लागेल. ठीक आहे. सो इथे मी वर्ड काउंटमध्ये क्लिक करते माऊसने डबल क्लिक. तर बघा त्याने काय केलं, मला पूर्ण या पेजचा तो एक विंडो ओपन केला वर्ड काउंटचा आणि सगळी इन्फॉर्मेशन देतोय मला. पेज किती आहेत, 1 आहे. वर्ड्स किती आहे, 1. कॅरेक्टर्स, नंबर ऑफ स्पेसेस किती आहेत, 10 आहेत.
कॅरेक्टर्स विथ स्पेस किती आहेत? 10 आहेत. पॅरेग्राफ किती आहेत? 0. आता बघा पॅरेग्राफ नाही आहे कारण प्रत्येक लाईनच्या मध्ये स्पेस आहे. लाईन्स किती आहेत? 1 लाईन इन्क्लूड आहेत. इन्क्लूड टेक्स्ट बॉट, फूट नोट, एंड नोट क्लिक केलं आहे. ओके. सो हा वर्ड काउंट तुम्हाला त्या फाईलबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो, कम्प्लीट इन्फॉर्मेशन. ठीक आहे, की किती पेजेस आहेत, किती वर्ड्स आहे, किती पॅरेग्राफ आहे, किती लाईन्स आहेत. ओके. सो हा आज आपण चॅप्टर बघितला की कसं आपण एडिट करू शकतो वर्ड डॉक्युमेंट. ओके. पुन्हा आपण भेटतोय अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक बरोबर. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.